जय कांदेस पब्लिक तर पाटील ब्लॉगમાં तुमचं स्वागत आहे. आता आम्ही डायरेक्ट लागेलेत काय आहे सावऱ्या शेटी लागेलेत. तर आजना ब्लॉग बी देखाल मजा येईन तुमले तर देखत राहायच्या. आणि आपला आजा भाऊ तुम्ही तर वैयक्त असेल भाऊसोन #, भाऊसोन का काय होय ना माहिती का आम्ही उतरलो जयपूर मा उतरलो. जयपूर नाही भाऊ, जयपूर नाही चित्तोरगडले उतरलो आम्ही. चित्तोरगडले उतरलो हा सॉरी चित्तोरगडले उतरलो आम्ही. आणि ना मग या काय सांगितलं रूम करूत म्हणे चित्तोरगडले रूम करूत म्हणे. चित्तोरगडला फिरावं होतं. चित्तोरगडले रूम करायला राहतात आणि तरी रूम कधीच आणि असं काय कितला तर उठतात भाऊसोन 10 वाजता उठतात. आणि आठ 1-2 तासना रस्ता आहे. म्हणजे चित्तोरगड ते सावऱ्या शेटी ना 1-2 तासना रस्ता आहे. आणि या काय सांगत म्हणे तडे मस्तपैकी म्हणे आरामसे अंगबिंग दुईसन म्हणे. आणि मी ऐकत नाही असं नाही कोणाचं ऐकत नाही. डायरेक्ट आमले माहिती दलिंदर आहे डायरेक्ट कुठंच नाही गेले. 10 उठतात 12 निघतात 8:02 भिडतात त्या दलिंदर इथला बेकार. आणि 8:02 भिडतात भाऊसन 8 गर्दी राहणे ते घर कितला जाऊ आम्ही. आणि चित्तोरगड बी फिराणं मन राहणार आणि 8:02 भिडशात. चित्तोरगड कवा जाशात चित्तोरगड काही जातात आज मेटर आहे. तर आता काय करूत काय समजे नाही राहणार. मंदिरनं दर्शन लिहिल्या तुम्ही सकाळ मग 5 वाजेलेत का नाही आजू वारे 4 वाजेलेत. तर 4 वाजेले आम्ही आडे लागेलेत. आणि आपला आडे बट्टा खांद्याचं लोक मी लागेलेत. तर देखू शकतास तुम्ही या बट्टा खांद्याशी आहेत माझे बट्टा मिल बनी जायले आडे. तर आपला मग आडे उन्हत मस्त पैकी दोन्ही बिनी करली ती सावऱ्या सेटली दकायची आडे दोन्ही बिनी लाई दिली. दर्शन करायला जास्त होते दकायची. आम्ही आडे दोन्ही सेक्टर तुम्ही बी दोन्ही सेकल्या. उज्जैनचं तिकीट होतं पण उज्जैनला जायचं नव्हतं मला. तर भाऊसोन आम्ही आडे जपेल होतो. या लोक उन्हात डायरेक्ट आडे खतरनाक काम आहे की आपण आम्ही डायरेक्ट चमकाय घेऊ चमकाय घेऊ. तर आम्ही आड का जमेल तुमले सांगू का ते तांबले ना आम्ही धर्मशाळा माहिलो होतो. अर्धा 1 घंटा आम्ही बाहेर वाटलो पण आमले चावी भेटली नाही. म्हणजे आम्ही इज्जतच नाही ना ओ कडे इज्जत नाही आम्ही. काय सांगू तुमले इज्जतच नाही. तर मग आम्ही आडे जपे गो देखू शकता तुम्ही. तर आणि या बी असाच जपतील आपला सामने येले येतात त्या बी दुसरा एखादा कोपडा पकडते खरे जपतील. तर तुम्ही देखत राहा. आज पण मजा येईल तुमले डायरेक्ट खतरनाक वाले. चला मग भेटू तुमले डायरेक्ट आले मंदिरना दर्शन लेवा टाइमले. पब्लिक आम्ही अंगटोंग दुईसन तयार होई जायलेत सकाळी ना 4:30 वाजेले. आणि डायरेक्ट लाईन लागे जायलेत. देखू शकतास पहिले जिथली मोठी लाईन लागेले आडे. तर देखा जिथली मोठी लाईन पहिलेच लागेले आणि आपण मी लाईन लागे जाऊ. तर 4:30 वाजेलेत तरी पण देखू शकतास तुम्ही इथली मोठी लाईन लागे जायले. आमने दर्शन बेसन हुई आम्ही आपली वापस आमने दुनियावर येईल गाडी आण शकूत वापस. वरूत मग देखा सावऱ्या सेटले इथे तसं काय मग दर्शन लेवानं कारण की एकदम भारी दर्शन वस. पण दुपारले दर्शन नेमन वस का नाही काय माहिती पण सकाळी एकदम भारी वस. तर सकाळी दर्शन लेवानं. तर आपला विजू भाऊले काहीतरी लेणं होतं म्हणून विजू भाऊ मज माही घ्या. तर तुम्ही देखू शकता साडे सेठजी आपला विजू भाऊ चहा पिरा ना कशी भाऊ चहा. चला मग आपण बी चहा लय बावड्या. भाऊ चहा भारी आहे गरम बी आहे थंडी मार गरम चहा पिऊन मजा जायला लगे काय के भाऊ बर्बाद होतो म्हणे ब्रँड इज ब्रँड मध्ये पण असे ठेवायचं मतलब बांगड्या लिहिरा नव्हतं आपण देखू शकता तुम्ही. हाऊ भाऊ वितेन बहिणले लिहिरा ना. तर मग काय अरे इथला दूर येला तर काय लिहि जाणार तर पडीनच ना म्हणून बांगड्या लिहिरा नव्हतं. आपला निलेश भाऊनी बी मोठा सामान लिहिलेत बाबू 2 तार लिहिली जात डायरेक्ट दर्शन करतात. था बेकार काम आहे डायरेक्ट. मग देखत राहा तुम्ही. आता आम्ही चालू कडे चालू चित्तोरगड चालू तडे गडवर जास्त होत आम्ही गडवर नाही किल्लावर जास्त. तर तुम्ही देखत राहा खतरनाक स्कॅम होत कितली पण अर्धे रस्ता मा गाडी छोट असेल अर्धा रस्ता मा तर तुम्ही बटा नदी गाडीच मा आपल्या गाडीला येऊन बेकार काम आहे. आधी दुसरी गाडी बदलायला नव्हता आम्ही दुसरी. तर तुम्ही देखू शकतास
कडे 1 किलोमीटर बी लाईनात नाही त्या म्हणे उतरा म्हणे गाडी नाही जावा म्हणे. अरे काय तुम्ही बी बसून जागा भेटली नाही तर डायरेक्ट भेटत नाही आम्ही वापस घरी जातो. चला देखतो साधे सुन तुम्ही देखू शकता आई बस तोय आई बस मग कधीच बटन नाही बेकार काय मी डायरेक्ट बटनच नाही नंबर आई गाडी मग कधीच बटन नाही तुम्ही बेकार काम अर्धा रस्ता मग काय करत गाडी भेटी का अर्धा रस्ता मग छोडी तिथं बटन पहिले विचार करा ना भाऊसोन अशी गाडी मग कधी बटन नाही बेकार काम आहे डायरेक्ट अरे पाय जाणं पडा ना आमले अर्धा रस्ता मग छोड तिथं आई बस ना 12 मग काय म्हणणार तू एकदम बोगस बस आहे लेकिन या राजनंदिनी नाव हाय गाडी मग कधीच बटन नाही भाऊ पुरी गाडी आहे गाडी भेटा सो नामना संग वापस एक कांडू के बैग कर कांडू आम्ही बैग ती गाडी मारायची ती गाडी मग वापस बॅग राहिली त्यात ती गाडी पकडणी पडी त्यांना मग बॅग काढणी पडी तो फटाफट फोन बोला तुम्ही देखत राहते भाऊ सोन देखत राहते आता जास्त होत आई गाडी मग ये नी बॅग राहिली भाऊ सोन काय सांगू तुमले बेकार कान करस आहो गाडी मग बॅग विसरी घ्या एवढा मोठा पोऱ्या विषय बॅग विसरी घ्या बॅग विसरी घ्या यार अरे पॅन्ट चेंज करणे छोटी आता काय माहिती गाडी भेटीन का नाही भेटीन मला खतरनाक पण म्हण काम होई गे मला खतरनाक टायटल भेटी घ्या गाडी मा काही नाही भाऊनी गाडी भाऊनी बॅग सापडी जाईल काय टेन्शन लेवा नाही देखू ताते आपण काही तू पण ती बस मग आम्ही बॅग करायची आता ती बॅग छोडी दिली आम्ही पण म्हणजे ती बॅग भेटी जाईन आम्ही असं नाही भेटाव बॅग भेटी तो ड्रायव्हरना नंबर लिहिलेले आम्ही तो ड्रायव्हरले फोन लावा होता भाऊ म्हणतं आम्ही बॅग गाडी माय तो म्हणे हा भाऊ म्हणे तो आपले चित्तोडगडमध्ये देवा आहे आम्ही आता चित्तोडगड चाललो काही गाडी मग बडी घेतो आम्ही दुसरी गाडी आहे आली ती गाडी मग बसलो तुम्ही आली त्याला चित्तोडगडले आपला भाऊ काय भाऊ बॅग भेटी गई अवसर ना बॅग में काही होता नहीं तुम्ही समजिल्या काय समजने वाले को इशारा कौन साइन बात और ध्यान बरं जाय भेटी गई बॅग नाही तरी का मग काम होई जातं कपडा बिपडा बिचारा दौडी जातात लक्झरी वाला ना धन्यवाद आणि आता आम्ही जेवण करायला जाऊ तेव्हा मग जेवण करी भेटू आता रिक्षा मग म्हटलं आता चाललो आम्ही किल्ला देखाले चला मग जाऊ किल्ला देखाले आपण मंदिरला दर्शन करीसन की जायला जाते रिक्षा मा आता जेव्हा कुठला लोकेशनवर देखत राहा सोन आपला आजा भाऊ बेकार खराब तानू जाले त्यांना डायरेक्ट आज थकी जायला तो कन तंगडल भी लाग गे मग त्यांना म्हटलं लपडा वगैरे आम्हाला एकदम बारीक फिराय भाऊसून आमनं आता आम्ही जा रहा सीधा आता सीधा जैसे ना आता बेकार
पावसाळ्यात चलनात म्हटलं काय काय झालं काय माहिती तडे तडे जायचं समजेन ते आणि एकदम भारी वातावरण आहे आणि मस्त बाहेर देश ना बी यायला राहतो टुरिस्ट फिराले भाऊसून तुम्ही देखू शकता इथला खतरनाक आहे आडे गाव व्ह्यू देख ना तर तुम्ही येऊ शकतास तर आपला दोस्तार लोक मागे येणार ना आज ना करता एवढंच कारण की आपली तब्येत डाऊन होई जायले बरोबर आज ना करता एवढंच तर लवकरच भेटू तुमच्या नवीन ब्लॉगमा ए काय बोलाय राहणार भाऊसून काय करू आता काही समजे नाही राहणार बस आज ना करता एवढंच लवकरच भेटू तुमच्या नवीन ब्लॉगमा तेवढंच ना करता जय कांदेस